आजचा प्रवास हा काहीसा हॉन्टेड देखील असणार आहे. पैंजण वाजण्याचा आणि एक शॅडो दिसल्याचा काही त्याने ॲक्टिव्हिटी सांगितलेली आहे. 2:45 वाजलेत. आपण बरोबर आहे क्रमांक 1वरच आहोत. जो त्या व्हिडिओमध्ये जो ब्रिज बघितलेला त्याच ब्रिजकडे त्या व्यतिरिक्त काय जास्त आपण हे करत बसायचं नाही, ते खेळत बसायचं नाही. इथून तर जीवदानी मंदिर एकदम क्लिअर दिसतं. नमस्कार मित्रांनो, मी संतोष शिंदे बजेट प्रवासीच्या एका नवीन माहितीपूर्ण प्रवासात तुमचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आजचा आपला प्रवास हा लेट नाईटचाच असणार आहे आणि अतिशय वेगळा असणार आहे. कारण आज आपण पहिल्यांदाच वेस्टर्न रेल्वेने प्रवास करणार आहोत. बजेट प्रवासीमध्ये आपण पहिल्यांदाच वेस्टर्न रेल्वेचा प्रवास दाखवणार आहोत आणि आपण आता सध्या चर्चगेट स्टेशनला आहोत. तर चर्चगेट ते विरार असा आजचा आपला प्रवास असणार आहे आणि तोही जलद लोकलने. म्हणजे चर्चगेट येथून 11:40 विरारकरता शेवटची फास्ट लोकल सुटते, जी अंधेरीपर्यंत जलद आहे. म्हणजे त्याच्यापुढे देखील ते एक फक्त राम मंदिर रोड थांबत नाही, बाकी म्हणजे सगळे मग पुढे स्टॉप घेते अंधेरीच्या पुढे राम मंदिर वगळता. तर त्या लोकलने आपला आजचा प्रवास होणार आहे. आणि हा मित्रांनो, आजचा प्रवास हा काहीसा हॉन्टेड देखील असणार आहे. म्हणजे शक्यता तरी आहे, कारण आज जो आपण व्हिडिओ बनवायला चाललो आहे चर्चगेट ते विरार, त्यामागचं मुख्य कारण असं की जसं लास्ट व्हिडिओ आपण बनवलेला कसाराचा, ज्याच्यात आपण मेन्शन केलेलं की एका यूट्यूबरने त्याच्यात कसाऱ्याला काही हॉन्टेड ॲक्टिव्हिटी बघितलेल्या म्हणजे स्टेशनच्या अलीकडे, त्याचप्रमाणे त्याच यूट्यूबरचा अजून एक व्हिडिओ आहे की ज्याच्यात त्याने विरार स्टेशनला प्लॅटफॉर्म नंबर 1कडे नालासोपारा दिशेने जो ब्रिज आहे त्या ब्रिजवर काही हॉन्टेड ॲक्टिव्हिटी म्हणजे पैंजण वाजण्याचा आणि एक शॅडो दिसल्याचा काही त्याने ॲक्टिव्हिटी सांगितलेली आहे त्या व्हिडिओत. तर त्यामुळे आपण तिथे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे जमलं तर जाण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण माझी देखील तेवढी हिंमत नाही. मी काय हॉन्टेडमधला काय मी मास्टर नाही आहे. परंतु हां, एक आपण विरारपर्यंत आपण प्रवास करणार आहोत, तो प्रवास देखील दाखवणार आहोत आणि जर जमलं तर आपण त्या ब्रिजवर देखील आपण जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर इथून जी आपण लोकल पकडणार आहोत ना मित्रांनो 11:40 त्या लोकलने आपण भाईंदरपर्यंत जाऊ आणि भाईंदरनंतर मग पुढे मग मित्रांनो आपण तिच्या मागून ज्या विरारकडे ज्या लोकल येतील म्हणजे भाईंदरला थोडा वेळ थांबू. त्याच्यानंतर दुसऱ्या लोकलने आपण त्याच्या पुढे वसई रोडला जाऊ. वसई रोडला थोडा वेळ थांबू, तिकडच्या ॲक्टिव्हिटी आपण थोड्या नोट करू आणि त्याच्यानंतर मग आपण सगळ्यात शेवटची गाडी जी चर्चगेटवरून इथून साधारण 12:50च्या आसपास सुटते, ती लोकल तिकडे साधारण 2-2:15च्या आसपास जे काय असेल वसई रोडला, मग त्या लोकलने आपण विरारपर्यंत शेवटचा आपण प्रवास करू, असं आपण करणार आहोत. तर चला, आता मी तुम्हाला इथं चर्च स्टेशनचा नजारा देखील दाखवण्याचा प्रयत्न करतो. पहिल्यांदा आलो मित्रांनो, तर थोडा इकडचा लुक देखील आपण बघून घेऊया. मित्रांनो, हे बघा, साधारण असं स्टेशन आहे. 4 प्लॅटफॉर्म आहेत. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या मानाने लहान आहे. 4च प्लॅटफॉर्म आहेत. 2 स्लोसाठी आणि 2 जलदसाठी प्लॅटफॉर्म आहेत. साधारण असं काही स्टेशन आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या मानाने लहान आहे स्टेशन, परंतु इथून प्रवासी संख्या सगळ्यात जास्त आहे मित्रांनो. वेस्टर्न रेल्वे हे मध्य रेल्वेपेक्षा जास्त प्रवासी क्षमता वाहून नेतात. आणखी एक गोष्ट मित्रांनो इकडची मी नमूद करेन की तुम्ही हे 2 प्लॅटफॉर्मच्या मध्ये जे बेंचेस बघताय ते सलग आहेत. म्हणजे असं आपण मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला एवढे नाही आहेत, म्हणजे प्लॅटफॉर्म 7 आहेत, परंतु त्यावर आधीमध्येच थोड्याफार प्रमाणात बसायला आहे. परंतु इकडे तुम्ही पाहू शकता की एक 10-10 फुटाच्या अंतरावरच बसायला बेंचेस आहेत. म्हणजे प्रवाशांना तात्काळात उभं राहण्याची पण गरज नाही जरा लोकल नसेल तर. म्हणजे खूप चांगलं सिस्टम आहे.
जेव्हा कुठल्या स्टेशनला आपण काही हॉन्टेड ॲक्टिव्हिटी बघितली किंवा काही शॅडो बघितली असं जेव्हा आपण मेन्शन करतो ना, तेव्हा मित्रांनो आपण तेथे राहणाऱ्या किंवा त्या स्टेशनवरून जे प्रवास करणारे प्रवासी आहे आपण त्यांना कुठेतरी दुखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. कारण जेव्हा काही व्यक्ती कामानिमित्त जेव्हा लेट नाईट घरी जाते किंवा अर्ली मॉर्निंग जेव्हा तिला कामाला जायचं असतं, तर तेव्हा ती जो त्या स्टेशनवरून प्रवास करते, तर आपण जर त्या स्टेशनवरची जर कुठली हॉन्टेड ॲक्टिव्हिटी जर आपण बोललो की बाबा तिथे अमुक अमुक मी हॉन्टेड पाहिलं, तर मित्रांनो मग आपण कुठेतरी त्यांच्या मनात भीती निर्माण करण्याचं काम करतो आहे. आणि मित्रांनो तसं होऊ नये, कारण अशा काही गोष्टी मित्रांनो असतील, म्हणजे मी देखील भरपूर ऐकलं आहे, मी अजून बघितलं नाही परंतु मी ऐकलेलं आहे भरपूर, तर असू शकतात, परंतु मी त्या गोष्टीला दुजोरा देत नाही. मित्रांनो तुम्हाला वाटेल की लास्ट व्हिडिओ देखील ह्याने जो बनवला, जो कासारला हॉन्टेड नाही हा दाखवण्याचा जो त्याचा प्रयत्न होता, तर तसाच काहीसा प्रयत्न आजचा आहे का? म्हणजे आता विरारला देखील जर त्या हॉन्टेड ॲक्टिव्हिटी होतात तर हा तिथे फोडून काढायला चाललेला आहे, म्हणजे फोडून काढायला चाललेलं आहे. तर ह्याला त्यातून काय सांगायचं? तर मित्रांनो माझं क्लिअर विजन आहे की जर काही हॉन्टेड ॲक्टिव्हिटी जर खरोखर असतील आणि जर तुम्ही त्यावेळी तिथे असताना जर त्या काही ॲक्टिव्हिटी जर तुमच्या अवतीभोवती जर असतील, म्हणजे जसं पैंजण वाजणे किंवा काही शॅडो दिसणे, अशा जर गोष्टी जर खरोखर होत आहेत, तर मित्रांनो मग ती एनर्जी तुम्हाला सोडत नाही, सोडत आहे नक्की. कारण नुसता ती तुमच्या अवतीभोवती आहे त्या शांत वातावरणात किंवा सुनसान वातावरणात, तर ती तुम्हाला काही नुकसान न करता अशीच जाऊ देईल हे मला तरी पटत नाही मित्रांनो. तर त्यामुळे मी त्या गोष्टी मानत नाही की जर त्या व्हिडिओमध्ये जर ते कॅप्चर झालेत, म्हणजे जसा आवाज आलेला आहे पैंजणचा, तर तो कुठून आलेला आहे, तर तोच बघायला आपण आज चाललेलो आहे विरारला. आज विरारला जाण्यामागे आणि त्या ब्रिजवर जाण्याचा जो आपण प्रयत्न करणार आहोत त्यामागचं हेच कारण आहे की तो जो पैंजणचा जो आवाज आलेला तो कुठून आलेला, ते आपण तेथे जाऊन बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो आपला आजचा प्रवास ह्याच लोकलने होणार आहे, 11:40च्या विरार लोकलने. ही शेवटची फास्ट लोकल आहे. चर्ची स्टेशनवरून गाडी निघाली. आधाकडे 5 मिनटं पुढे आहे, 11:40 झालेत बरोबर. खूप जवळजवळ स्टेशन आहेत, म्हणजे 1-1 मिनिटाच्या अंतरावर स्टेशन आहेत ही सुरुवातीची तरी. म्हणजे चर्चगेट ते मुंबई सेंट्रलपर्यंत तरी 1-1 मिनिटाच्या अंतरावर स्टेशन आहेत असं वाटतं, एकदम जवळजवळ. मुंबई सेंट्रल आत्ता ही सगळी बॉम्बे सेंट्रल, दादर त्या बाजूला येईल, पण बांद्रा अंधेरी दोन्ही या बाजूलाच येतील आपल्या बाजूला. 11:50ची विरार फास्ट बॉम्बे सेंट्रल. नॉर्थच्या दिशेने जाणाऱ्या सगळ्या एक्सप्रेस गाड्या इथून सुटतात, मुंबई सेंट्रल व बांद्रावरून. मुंबई सगळी टॉवरमध्ये बदलते. येत्या काळात सर्वसामान्य माणसाला इथून घाशा गुंडाळायला लागणार एवढं नक्की, जर अशीच प्रगती होत राहिली तर, असेच टॉवर येत राहिले तर. दादर आले, दादर. अजून तरी गाडी भरली नाही, पण आता भरेल गाडी. हे देखील आपल्या साईडला झालं आहे. इथे देखील गर्दी आहे मित्रांनो, गर्दी आहे. अंधेरी स्टेशन आलं. बांद्राला 12:02चा टायमिंग होता, 12:03ला पोचलेली गाडी. अजून तरी राईट टाईम चालू, अजून तरी गाडी राईट टाईम आहे. इथे देखील 12:11.
12:11. वाव, एकदम डॉट, एकदम राईट टाईम गाडी आहे. 12:11. अंधेरीच्या पुढे स्लो आहे, फक्त राम मंदिर थांबणार नाही, बाकी अंधेरीच्या पुढे स्लो झाले. फास्ट लिहिलं आहे, पण फक्त राम मंदिर थांबणार नाही. मालाड आला, मालाड. कांदिवली 12:28. पावणे 1 झालं मित्रांनो. तरी अजूनही चर्चगेटकडे जाणारे लोकल आहे. इकडे बघूया, हे विरारवरून आलेले, विरार भाईंदरवरून असेल, चर्चगेट आहे. अजूनही लोकल चालू आहे यांच्या. मित्रांनो, आता आपण पैंजणचा आवाज ऐकायला चाललो आहे. तर त्यामुळे एक जुनी आठवण सांगतो पैंजण संदर्भात. ही 27-28 वर्षा अगोदरची गोष्ट आहे मित्रांनो, जेव्हा मी नुकताच ड्रायव्हिंग करायला, म्हणजे ड्रायव्हर म्हणून कामाला लागलेलो. तर मी राहायला काळा चौकीला, त्यामुळे माझा प्रवास हा चिंचपोळी स्टेशनवरूनच व्हायचा. आणि मी कामाला माटुंगा रोड स्टेशन येथे होतो, जे वेस्टर्न रेल्वेचं स्टेशन आहे. परंतु मी चिंचपोकळी ते मध्य रेल्वेचं माटुंगा स्टेशन इथे उतरून मी माटुंगा स्टेशनवरून जो माटुंगा वर्कशॉपमधून जो एक पब्लिक स्कायवॉक जातो, ज्याला झेड ब्रिज पण म्हटलं जातं, त्या ब्रिजवरून मी ये जा करायचो. आणि प्रोफेशनल ड्रायव्हिंगचं असल्याकारणाने कधीकधी साहेब लोकांना यायला उशीर व्हायचा, म्हणजे पुणा किंवा कधी पार्टी, लग्न किंवा काही ऑफिशियल मीटिंग असल्याकारणाने उशीर व्हायचा. मग मला तिथे माटुंगा रोड स्टेशनला यायला मला 1-1.5 वाजायचा. तर तिथून जेव्हा मी माटुंगा स्टेशनला यायचो त्या झेड ब्रिजवरून, तर तो ब्रिज ना मित्रांनो त्यावेळी देखील एकदम सुनसान होता. म्हणजे संध्याकाळी 7-8 नंतर तर असे एकदम तुरळक गर्दी असायची, आणि 9-10 नंतर ते एकदमच नसल्यागत. त्याच्यात मी रात्री 12:30-1 वाजता मी त्या ब्रिजवरून म्हणजे माटुंगा स्टेशनला यायचो. मला कित्येकदा माझे मित्रमंडळी सांगायचे की संतोष, त्या ब्रिजवरून सांभाळून जा, कारण तिथे पैंजणचा वगैरे काही आवाज येतो, आणि जर तसा आवाज आला तर मागे बिलकुल वळून बघू नकोस, असं मला समजायचे. तर मी देखील जेव्हा असं उशीर झाला की मी त्या ब्रिजवरून जेव्हा जायचो, तेव्हा मनात एक धाकधूक असायची की आवाज येतो आहे का, आवाज येतो आहे का. परंतु तसं कधी काही झालं नाही. हां, फक्त काही त्या ब्रिजच्या कॉर्नरला काही वेळेला गर्दुले वगैरे बसलेले असायचे, त्यांची भीती वाटायची की कोण जर आलं चिंदी चकार आणि उगाच काही पैसे किंवा काय घड्याळ वगैरे काय काढून घेतील याची भीती राहायची. त्या व्यतिरिक्त काही नाही. आणि आज मित्रांनो आपण 2026मध्ये आहोत, आणि आज देखील जर आपण तशा हॉन्टेड गोष्टी केल्या, मग आता काय म्हणायचं. तर तेच खातरजमा करायला आज आपण विरार स्टेशनला जाणार आहोत, त्या ब्रिजवर. फायनली आपण भाईंदरला उतरलो मित्रांनो, आणि इथून मागून जी गाडी आहे त्या गाडीने आपण पुढे एक स्टेशन पुढे जातो. तर बघा, थोड्या रात्री देखील बऱ्यापैकी गर्दी आहे गाडीला. आता 1:30 वाजलेत. त्यावेळेला आपल्या सेंट्रलकडच्या गाड्या एकदम खाली होऊन जातात, कोसळ व्हायला लागतात. आता भाईंदरला आहोत, इथून आता आपण पुढच्या स्टेशनला जाऊ, तिथे पण थोडा वेळ थांबू, आणि मग त्याच्यानंतर आपण विरार, म्हणजे शेवटची लोकल जी आहे चर्चगेटवरून 12:50ची, ती लोकल साधारण वसई रोड किंवा नायगावला एक साधारण 2-2:15ला असेल, तेव्हा ती पकडून आपण विरारपर्यंत जाणार, एवढं नक्की. आणि मग तिथे जाऊन आपण बघू 1 नंबर ब्रिजवरून.
काय खरं काय खोटं ते. चला फ्रेशची विरार 40ला किती लोकल भरून आले बघा. 1:37:43ला भाईंदर स्टेशनवरून अर्धा तासाने निघालो मित्रांनो. आपण अर्धा तास थांबून निघालो. त्यावेळेला देखील गर्दी आहे. नायगाव इथून मुंबईकडे जाणारी पहिली लोकल 4:45 3:41 आहे. 3:41 म्हणजे 3:30ला विरारला असणार. ते उतऱ्या मित्रांनो. वसई रोडला उतऱ्या आपण आणि मग शेवटच्या लोकलने मग आपण विरार जाऊ. रात्रीचे 2 वाजलेत मित्रांनो. बऱ्यापैकी प्रवासी आहेत इकडे. इथे प्लॅटफॉर्मवर पण नाहीत. इवन रात्री 2 वाजता इथे कॅन्टीन पण उघडी आहे. मग काही ना खातच निघालेलं आहे. चला काय मिळेल तर जरा खातो. काय वडापाव वगैरे काय मिळेल ते खाऊन घेतो. आपण इथे भाईंदरला देखील थांबलो. भाईंदरला एक साधारण आपण अर्धा तास थांबलो. त्याच्यानंतर आता वसई रोडला आलो आहे. वसई रोडला साधारण आपण अर्धा तास म्हणजे इथे देखील आपण अर्धा तासच आपला निघणार आहे. आता स्टेशनवर चांगल्या प्रकारे चहलपहल आहे पब्लिकची. कॅन्टीन वगैरे सगळं चालू आहे. तर त्यामुळे काय आता अजून एकदम कुठला कोणा खाचा वगैरे जाऊन तिथे दाखवण्यात काय अर्थ नाही मित्रांनो. जे आहे ते आहे. जिथे पब्लिक राहतं कंटिन्यू आहे तिथेच आपण राहण्याचा प्रयत्न करावा. एकदम आडोशाला जाऊन आपण उगाच विनाकारण अंधारात काहीतरी आपण शोधण्याचा प्रयत्न करू नये असं मला वाटतं. मित्रांनो देवभक्ती करा. देवभक्तीने तुमचं आयुष्य नक्कीच सुधरेल आणि खूप चांगल्या गोष्टी होतील. परंतु उगाच विनाकारण नको ते एनर्जी म्हणजे निगेटिव्ह एनर्जी शोधायला जा तर नक्कीच नुकसान आपलं स्वतःचंच होईल. तर त्यामुळे कृपया असं कोणी करू नका. आता आपण हा लास्ट लोकलचा जो व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो आहे त्या अगोदर देखील आपण कसारा व्हिडिओ बनवलेला. त्यात देखील आपण असंच ते यूट्यूबमध्ये बघून की कसारा हॉन्टेड आहे तर त्यामुळे आपण तिकडे गेलेलो आणि आपण संपूर्ण ब्रिज वगैरे आपण फिरलो. परंतु आपल्याला तसं काय दिसलं नाही. आणि आज देखील आपण विरारला चाललेलो आहे. तर इथे देखील देवाच्या कृपेने असं आपल्याला काही दिसणार नाही अशी अपेक्षा करतो. आणि हा व्हिडिओ देखील आपला हॉन्टेड होणार नाही अशी अपेक्षा करतो. तर मित्रांनो कृपया देवधर्माचं करा. भक्तिमार्ग स्वीकारा. आपण बजेट प्रवासामध्ये हा अगोदर देखील खूप देवधर्माचे व देवदर्शनाचे व्हिडिओ टाकलेले आहेत जे की वन डे रिटर्न आणि कमीत कमी पैशात कसं काय जाऊन येऊ शकतो हे आपण दाखवलेले. तर त्यामुळे कृपया आपण ते बघावे. गाडी आली मित्रांनो. वेस्टर्न रेल्वे एकदम राईट टाईम चालते. आता आपण सेंट्रलने कर्जत कसारा जो काही प्रवास केला त्या गाड्या उशिराच झाल्या. किमान 15 ते 20 मिनटं उशिराच पोचत होत्या. बघा मित्रांनो बऱ्यापैकी पब्लिक बघा किती आहे गाडीला. किती गर्दी आहे बघा शेवटच्या गाडीला पण. नाला सोपारा इतकं स्टेशन खाली असं नाही. हे बघा इथे तर कॅन्टीन पण चालू आहे. जीवदानी मातेचं मंदिर आहे बघा. इकडे दिसत असेल मे बी. हे बघा जीवदानी मातेचं मंदिर आहे. जय जीवदानी माते. इतके कर्मचारी अंधारात काम करतायत आणि आपण हॉन्टेड गोष्ट शोधतोय. काय म्हणायचं आता. मित्रांनो हा तो ब्रिज असावा. ह्या ब्रिजवर यायचं आपल्याला. हा नाला सुपर दिशेचा.
आलं विरार. फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोचलो. हो हो, बऱ्यापैकी गर्दी आहे. सर्विस रेक पण लागली. आली विरारला गाडी. किती पब्लिक आहे बघा. ह्याच गाडीने आलो आपण. आणि माझ्या मते तो त्या एंडचा ब्रिज आहे, 1 नंबरकडचा. चला जाऊया तिकडे बघू. मित्रांनो, ही पाठीमागे उभी आहे ती मेमो आहे, सुरतच्या दिशेने जाणारी. आणि तिचा टायमिंग आहे सकाळी 4:30चा आहे. म्हणूनच पब्लिक अजून म्हणजे आहे रेडी पोझिशनमध्ये. मित्रांनो, हाच प्लॅटफॉर्म वाटतो आहे मला 1 नंबरवरचा. आणि तो पुढे तो ब्रिज दिसतोय. पावणे 3 वाजलेत. आपण बरोबर आहे क्रमांक 1वरच आहोत. जो त्या व्हिडिओमध्ये जो ब्रिज बघितलेला त्याच ब्रिजकडे आहोत मित्रांनो. आपण फक्त त्या कोपऱ्यात जाणार आहोत. त्या कोपऱ्यात जाणार आहोत आणि परत येणार आहोत. त्या व्यतिरिक्त काय जास्त आपण हे करत बसायचं नाही, ते खेळत बसायचं नाही. पब्लिक त्या दिशेने मित्रांनो, जिथे आपण उतरलो ते. माझ्या मते अजून तरी इथे वर्दळ आहे. खाली रिक्षा वगैरे आहेत उभ्या. या साईडने तर पुढे रिक्षा स्टँड आहे मित्रांनो. ते बघा, लाईट दिसते बारीक, ती गाडीची लाईट आहे. हाच तो ब्रिज आहे मित्रांनो, ज्यावर त्या यूट्यूबरला काही हॉन्टेड ॲक्टिव्हिटी म्हणजे पैंजण वाजण्याचा आवाज आलेला. तुम्हाला एक एक्सप्रेस जाताना दाखवतो. हे बघा, एक एक्सप्रेस आले इथे मित्रांनो. हे मालगाड्या ज्या उभ्या राहतात, आता पण आपण नालासोपारा ते विरार जे आलो त्या दरम्यान 2 मालगाड्या उभ्या होत्या. आणि त्या मालगाड्यांचे गार्ड आहे ना एकदम अंधारात होते. म्हणजे इंजिनमध्ये तरी 2 मोटरमन असतात, परंतु गार्ड तर पाठी एकटाच असतो. मग तो एकटा अंधारात जो गार्ड बसलेला असतो तो कुठल्या भरोशावर असतो मित्रांनो? तो कसा काय सर्वाईव्ह करतो? हे बघा, ते बघा, तो बघा मागे गार्ड, ते लाईट लुकते ना, तिथे गार्ड उभा आहे. म्हणजे आता विचार करा, आता तो गार्ड एवढ्या अंधारात असतो. मग आता जेव्हा गाडी ओसाड स्टेशनला थांबते, आणि खास करून इथे तर असतील, माहीत नाही मला एवढं या लाईनीला, परंतु आपण कोकणात गेलो ना मित्रांनो, तर कोकणात इतके सुनसान स्टेशन आहेत ना, तर तिकडच्या गाडीने काय करायचं. चला परत जाऊ आणि बसून काही गोष्टी डिस्कस करू.
मित्रांनो, मला वाटतं ह्या दिशेने काही घरं असावीत, कारण त्या दिशेला तरी रिक्षा स्टँड होता आणि बघा या दिशेला काही घरं असण्याची शक्यता आहे. खाली पत्रे वगैरे दिसत आहेत ना, स्टेशनच्या बॅरिकेडच्या त्या बाजूने. ते बघा, ते बघा घर आहे मित्रांनो. माझ्या मते इकडून तो आवाज त्याला येत होता यूट्यूबरला, असं वाटतं. ते देखील दाखवतो मी तुम्हाला. हा बघा निळा ड्रम. हे बघा, ही घरं आहेत मित्रांनो, ही घरं आहेत. हे बघा डबा वगैरे. हे त्या यूट्यूबरने दाखवलं नाही आपल्याला. हे घरं आहेत आणि इथे त्याला पैंजणचा आवाज येत होता. आता इथे बघा, ही समोर कपडे सुकत आहेत. हे बघा बाहेर कपडे टाकलेले आहेत. हे रेलपटरीचं जे काम करतात ना मित्रांनो, ते कामगार वगैरे राहत असतील इथे. मित्रांनो, हाच तो ब्रिज आहे ज्या ब्रिजवर तो यूट्यूबर आलेला अशीच शेवटची गाडी पकडून. आणि या ब्रिजवर आल्यावर त्याला या दिशेने, आता जिथे मी तुम्हाला इथे घरं दाखवली ना इथे, आणि वरतून ब्रिजवरून आपण दाखवलं ते झाडीझुडपं, तिथे त्याला तो आवाज येत होता. परंतु एक कन्फर्म करतो की तिथे ती घरं आहेत. देव सापडायला मित्रांनो कित्येक जन्म घ्यावे लागतात. असं सहजासहजी देव सापडत नाही. परंतु नको ती निगेटिव्ह गोष्ट जर तुम्ही शोधायला जाल तर ती लगेचच तुम्हाला सापडेल. तर कृपया नको तो नाद करू नका. आणि जे चांगलं आहे त्याला उगाच विनाकारण हॉन्टेड सांगून उगाच लोकांमध्ये भ्रम पसरवू नका, ही माझी तुम्हाला नम्र विनंती. मित्रांनो, हे बघा परत एकदा दाखवतो इथे तुम्हाला मी. ते बघा ते कपडे सुकत आहेत. ते बघा कपडे सुकत आहेत. आता अंधार आहे त्यामुळे ब्लर दिसत असेल. हे बघा घराची पाठची बाजू आहे. तिथे ड्रम आहे ठेवलेला, तो देखील दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि मग आपण ब्रिजवरून जाऊन ती जागा दाखवतो जी त्या यूट्यूबरने दाखवलेली, की तिकडे त्याला पैंजणचा आवाज आलेला. हे बघा हे घर आहे मित्रांनो, लोक झोपलेले आहेत. हा तो ब्रिज. 3 वाजलेत बरोबर. चला, हे बघा ही जागा त्या यूट्यूबरने दाखवलेली की इथे काही अंधारात दिसतंय. आता इथे खाली मित्रांनो ती घर आहेत, काय करणार. वा, इथून तर जीवदानी मंदिर एकदम क्लिअर दिसतं. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ हॉन्टेडमुळेच नव्हता, कारण आपण जसा कसारायला आपण ती गोष्ट खोडण्याचा प्रयत्न केला, त्याचप्रकारे ह्या स्टेशनवर देखील येऊन आपण मागील 10-15 मिनटापासून आपण ह्या ब्रिजजवळच उभे व तशी कुठलीच मोमेंट मला नाही आवाज आला. आणि इवन मी तो आवाज येत होता पैंजणचा, जो त्या यूट्यूबरने सांगितलं ज्या कोपऱ्यातून, तो कोपरा देखील मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तिथे घर आहेत, काही रेल्वे कामगारांची असतील, कोणी इकडचे लोकल असतील त्यांची घरं असतील, कारण निळा ड्रम वगैरे इथे दिसतो आहे, तर त्यामुळे ते लोकच आहेत. तर तसं काही घाबरून जाऊ नका. मित्रांनो, ही बघा चर्चगेटला जाणारी पहिली लोकल लागते.
3:25 की 3:30 लोकल आहे. आपण तिथे प्लॅटफॉर्मवर गेल्यावर मी इंडिकेटर तुम्हाला दाखवतो की कितीची लोकल आहे एक्झॅक्ट. मित्रांनो, त्या यूट्यूबरने ना या ब्रिजवर ते मंजुलिकाचं गाणं गायलेलं, आम्ही तेजोमार तुम्ही तेजोमार काहीतरी ते गाण्याचे वर्ड आहे. तर तो गाणं गायलेलं. त्या गाण्यात देखील पैंजणचाच आवाज आहे. तर त्यामुळे बहुतेक त्याला पुढे पैंजणचा आवाज आला. मी ते गाणं काय गायलो नाही, कारण मला ते गाणं येत नाही. तर त्यामुळे मी काय ते गाणं गायलो नाही. तर त्यामुळे मला देखील तो काय आवाज आला नाही, असं असू शकतं. बाकी तुमचं काय मत ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर मित्रांनो, 3:25ची लोकल आहे चर्चगेट करता, विरारवरून पहिली मुंबईच्या दिशेने जाणारी. तर त्या लोकलनेच आपण मुंबई गाठणार आहोत. तर आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात ही चर्चगेटवरून 11:40 विरार या फास्ट लोकलने केलेली, जी अंधेरीपर्यंत जलद होती व अंधेरीच्या पुढे सर्व स्थानकावर थांबली ती. तर त्या लोकलने आपण प्रथम भाईंदरला उतरलो 1च्या सुमारास, व तिथे आपण साधारण अर्धा तास थांबल्यावर आपण तिथून 1:30च्या सुमारास आपण लोकल पकडली, ज्याच्याने आपण वसई रोड उतरलो. व तिथे देखील उतरल्यानंतर आपण तिथून 2:19ची जी विरार करता शेवटची लोकल होती, जी चर्चगेटवरून साधारण 12:50च्या आसपास सुटते, त्या लोकलने आपण इथे विरारला येऊन पोचलो. व आपल्याला जे दाखवायचं होतं, जे आवाज ऐकायचा होता तो काय ऐकता आला नाही, परंतु जे दाखवायचं होतं ते मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर काही एक घाबरण्याची गरज नाही. विरार स्टेशनला तुम्ही रात्री अपरात्री कधीही या, ट्रेनला पण बऱ्यापैकी गर्दी असते. तर बिलकुल घाबरून जाऊ नका. हां, फक्त तुम्ही लहान मुलं किंवा आपल्या बायका मुलांना घेऊन जेव्हा तुम्ही प्रवास कराल, तर तेव्हा नक्कीच तुम्ही आपली सिक्युरिटी लक्षात घेऊन तो प्रवास करा. एकदमच आवश्यक असेल तरच रात्री अपरात्रीचा प्रवास करावा, अन्यथा करू नये, हे माझं देखील मत राहील. बाकी सगळं काही ठीक होतं. पब्लिकची गर्दी वगैरे बऱ्यापैकी विरारला, तर काही काळजी करण्याचं कारण नाही. तर ह्या व्हिडिओला आपण इथेच थांबूया. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. व बजेट प्रवासी व्हिडिओ पाहण्यासाठी बजेट प्रवासी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. 3:25ची लोकल आहे. बहुधा बुरकट दिसत असेल, पण 3:25ची आहे. आणि मित्रांनो, अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवतो. इथे बघा RPF वाले, बघा यांची लाईफ बघा कशी आहे. जे रात्री प्रत्येक लेडीज डब्यात किंवा फर्स्ट क्लास डब्याला जे महिलांना जे संरक्षण पुरवायची कामं करतात, त्यांचं बघा आयुष्य कसं आहे. आपण म्हणतो की बाबा पोलीस हे नाही करत, ते नाही करत. कुठला काय रेल्वेचा ॲक्सिडेंट झालं तर RPF कुठे होते, काय कुठे होते, किंवा कोणी पाकिट मारला, काय मारला आणि तो पळाला की अरे मग रेल्वे पोलीस काय करतात. परंतु त्यांची ड्युटी देखील मित्रांनो ही साधी नाही आहे. हे बघा रात्री अपरात्री असंच उघड्यावर झोपावं लागतं आहे. आता किती मच्छर चावत असतील, किती गरम होत असेल, काय त्याचा पत्ता नाही. आपण ह्या गोष्टीचा देखील विचार केला पाहिजे मित्रांनो. हा पहा मित्रांनो, हाच तो ब्रिज आहे जो 1 महिन्या अगोदर हॉन्टेड ब्रिज म्हणून प्रसिद्ध झालेला. आज आपण काय सत्यता होती ती मांडण्याचा प्रयत्न केला आहे ब्रिजची. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. मित्रांनो, वेस्टर्न रेल्वेवर अजून एक गोष्ट अशी चांगली वाटली की प्रत्येक प्लॅटफॉर्मवर बसण्यासाठी पुरेशी आसन व्यवस्था होती. म्हणजे प्रत्येक 8-10 फुटावर आसन व्यवस्था होती. ते एक बरं वाटलं. आणि प्रत्येक ट्रेनमध्ये अनाऊन्समेंट चालू होती आणि प्लॅटफॉर्म कुठल्या दिशेला येतं ते देखील सांगितलं जात होतं अनाऊन्समेंटवर, मराठी, हिंदी आणि इंग्लिशमध्ये. तर ते खूप बरं वाटलं, कारण सेंट्रलमध्ये तशी व्यवस्था खूप कमी आहे आणि बसण्यासाठी पण स्टेशनवर काही प्रमाणात कमीच आहे.